ते बघा आपले सगळे पोरं निघालेले आहेत. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आता निघूया. चलो जाने दो जाने दो. आपल्याच गणपतीचं प्रबळ पेंटिंग चालू आहे आणि हा आपलाच भाऊ आहे विनायक आकर्षे, आपल्याच मंडळाचा सदस्य एक. आणि तो स्वतः इथे एवढे दिवस मेहनत घेत होता आणि आता सुद्धा एकदम घाई गडबड चालू आहे प्रबळ पेंटिंग करायची. आणि तिथे कोणाला ब्लॉक करू. दोन गणपतींची एक ग्रेट भेट. पोर बघा गाडीमध्ये पण गाणी लावून महाराष्ट्र पब्लिक. मी पवन कळंबटे पुन्हा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज एकदम आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी, म्हणजेच आमच्या मंडळाचं सानपाड्याचा महाराजा, नवी मुंबईचा राजा, या मंडळाच्या आमच्या गणपतीचं आज आगमन आहे. तर म्हणतात ना, ज्या दिवसाची आपण भरपूर वाट बघत असतो तो दिवस आज आहे. सगळी पोरं सकाळपासून म्हणजे ॲक्च्युली काल रात्री पण पोरं झोपलेली नाही आहेत. अर्धी पोरं तर ऑलरेडी तिकडे जाऊन थांबलेली आहेत रात्रीच. आणि सगळं तयारी वगैरे तिकडे पण चालू आहे, इथे पण चालू आहे, सगळीकडे धावपळ चालू आहे. आणि आमची सुद्धा काल आम्हाला ऑर्डर होती, तिथून वाजवून आलो आणि त्याच्यानंतर रात्री किती जवळजवळ 2-2:30 वाजता मी घरी गेलो आणि लगेच सकाळी उठून परत 7 वाजल्यापासून धावपळ इकडे तिकडे. त्याच्यामुळे काही जास्त टाईम भेटला नाही शूट करायला. तर आता तयारी वगैरे करून आलो. हे आमच्या मंडळाचं ऑफिशियल टी-शर्ट. तर सगळेजण पोरं जमलेत. आता इथून आम्ही निघायच्या तयारीत आहे. ॲक्च्युली ट्रॉली वगैरे पुढे पाठवली कारण तिथे जाऊन मग खूप लेट होतं परत, कारण मुंबईला आज जवळजवळ 74 ते 80 आगमन आहेत. त्याच्यामुळे मग लेट होऊ नये म्हणून ट्रॉली आम्ही पुढे पाठवली आणि सगळी पोरं आता बाकीचे आम्ही पाठवून चाललो आहे. तर बघूया. ते एक आज वाक्य आठवलं मला स्वतःलाच की उजाडला तो दिवस उगवली ती पहाट, उजाडला तो दिवस उगवली ती पहाट, ज्या दिवसाची आपण आतुरतेने बघतो वाट, तोच आज आपल्या बाप्पाच्या आगमनाचा थाट. तर मग चला आता जास्त वेळ घेत नाही, निघूया. आपल्याला उशीर झालाय. तर मग जाऊया. पोरं सगळी जमले तिथं टी-शर्ट वगैरे घालून, सगळ्यांच्या गाड्या बिड्या रेडी आहेत. आता तिथे जाऊन फक्त पोरं मचवायच्या पाठी वाट बघतात बास. आणि संध्याकाळी आगल्यावर तर इथे काय राडाच आहे. तर मग चला आता जाऊया, निघूया आपण फटाफट आणि पोचू आता लालबागला. चला. हे बघा सगळी पोरं तयार आहेत इथं गाड्या बिड्या घेऊन. आणि हा आपल्या बाप्पाचा मंडप. हे बघा सगळ्यांची पोरांची सगळे रेडी आहेत. लोक दाखव आपला झेंड्यावरचा झेंडा. सोड सोड झेंडा. हे बघा आमचा ऑफिशियल लोगो, सानपाड्याचा महाराजा, नवी मुंबईचा राजा. तर आता चला निघूया, जास्त वेळ घेत नाही. मॅडी किधर गया? मॅडी गेला. चला. हे संध्याकाळी आपल्या बाप्पाच्या इथे लावण्यासाठी लाईट सेटअप वगैरे सगळा रेडी आहे. फक्त संध्याकाळ व्हायची खोटी आहे आणि बँजोचा पहिला ठेका पडला की पोरं झाली पागल. चला आता जास्त उशीर नाही करत, निघतो आम्ही पण. ब्लॉगमध्ये बनून राहा शेवटपर्यंत, मध्येच कोणी गायब होऊ नका. ते बघा आपले सगळे पोरं निघालेले आहेत. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आता निघूया. चलो जाने दो जाने दो. चल 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 चल. चला आता पोरांची स्वारी निघालेली आहे. सगळे फुल तयार आहेत. इथनच कालवा चालू झालाय पोरांचा.
ए पाऊस येतो का काय बाबा, नको आज. चला आता भेटूया पुढे, मध्ये मध्ये भेटतच राहू आपण आता. One hour later. तर आपण आता लोकेशनला आलोय, म्हणजेच कारखान्यात, सिद्धेश दिघोळे यांच्या कारखान्यामध्ये आलोय. आणि इकडे सगळ्याच गणपतीची कामं एकदम जोरदार चालू आहे. माझ्या पाठी बघू शकता इथे तुम्ही, इथे आहे, इथे आहेत, इथे तिकडे पाठी त्या बाजूला डायमंड वर्क चालू आहे ते बघा. सगळीकडे एकदम जोरदार कामं चालू आहेत, कारण आज ऑलमोस्ट ह्यातले सगळेच गणपती बाहेर पडतील आज बहुतेक, है ना. आज ह्यातले बरेच गणपती बाहेर पडतील. आमचे तिकडे फोटो क्लिकर्स आमचे तिकडे बसलेत. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे. चला आता जरा बघूया, आपल्याला कारखान्यात थोडं फिरायला भेटतं का. अरे बापरे, हे आमचे कडबाईंग, हे बघा, हे बघा, हे आमचे पेंटर आहेत मंडळाचे. तर बघू जरा थोडा कारखाना फिरू आपण, गणपतीच्या मूर्त्या वगैरे थोड्या थोड्या बघू, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. ब्लॉगमध्ये बनवून राहा. आपल्याच गणपतीचं प्रबळ पेंटिंग चालू आहे. आणि हा आपलाच भाऊ आहे विनायक आकर्षे, आपल्याच मंडळाचा सदस्य एक. आणि तो स्वतः इथे एवढे दिवस मेहनत घेत होता. आणि आत्तासुद्धा एकदम घाई गडबड चालू आहे प्रबळ पेंटिंग करायची. आणि तिथे असं धोतर नेसवायचं काम चालू आहे. आपल्याच गणपतीला धोतर नेसवत आहेत. आणि हे बाकी इथे सगळे गणपती आहेत बघा. हा एक गणपती आहे इथे. इथे डायमंड वर्कसुद्धा चालू आहे जोरदार, कारण ऑलमोस्ट आता सगळ्या गणपतींचं आगमन आहे त्याच्यामुळे. आणि इथे एक आता फोरक्लिप आली आहे बघा, तिथे आतमध्ये, तिथे आतमध्ये गणपती आहे. तिथे छोटा गणपती आहे, छोटा म्हणजे मोठाच आहे. त्या गणपतीचं आज आगमन आहे, तर आता त्यांचा गणपती तिकडे बाहेर काम चालू आहे. बघू आपण थोड्या वेळाने जरा फिरूया. आता सध्या इथे गर्दी खूप आहे आगमनामुळेच. थोड्या वेळाने बघूया, आतमध्ये फिरू आणि मग दाखवतो तुम्हाला एक एक गणपती. बघा भावाची मेहनत किती चालू आहे, जोरदार काम चालू आहे.
बघा झोपलंय कसं. मधने लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. अवतार बघा अवतार. डोळे दाखव डोळे. झोपा काढायचे नुसतं झोपा. तुझे डोळे आहे डोळे बघा. अजून कोण आहे? तो आमचा नवी मुंबईकर चिनू. आणि हे आमचे 3 क्लिकर्स नॅरो. कोणाला फोटोग्राफर पाहिजे असेल ना, लगेच मी डिस्क्रिप्शनमध्ये भाऊचा कॉन्टॅक्ट देतो आणि पेज आय डी सुद्धा देतो मी. पेज आय डी पण टाकू आपण. कोणाला फोटोग्राफर्स पाहिजे असतील कॉन्टॅक्ट करा. आणि याच्याबरोबर अजून आपला एक भाऊ आहे मंदार. किती काय मंदार? हां, त्याला पण भेटवतो. दोघांचे नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. आणि हे बघा कसं झोपलंय. किती गोड पोरग आहे. दाखव तोंड. धावा दाखव तोंड दाखव. सांडपाड्याचा चॉकलेट बॉय. गजब बेइज्जती है. सांडपाड्याचा चॉकलेट बॉय. अख्ख्या कारखान्यामध्ये आज गर्दी आहे. सगळे आगमन आहेत त्याच्यामुळे. अजून मूर्तीवर काम होत आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. मूर्ती पूर्ण रेडी झाली की तुम्हाला दाखवतोच.
A few inches later. झालं आता आपलं ट्रॉलीवर वगैरे ठेवून गणपती, ट्रॉलीला पट्टा वगैरे लावून झालेलं आहे सगळं. आणि आम्ही आता निघालो इथून. हे बघा सगळी पोरं लाईनीत गाड्या आहेत. इथून निघालो आता जाऊन आमच्या इथे धुमाकूळ आहे 6 रुपयात वाजवायला. बघू आता जाम मजा येणार आहे. अरे केडी कधी आला? सगळी पोरं आलेलेच आता. हो काय बघा. चला आता पुढे ब्लॉगमध्ये बनून राहा. पुढे मी दाखवत राहीन अजून क्या क्या होता. आगे आगे देखो होता है क्या. किडनी दुखायला लागलं प्राईम देतो. ब्लॉक ब्लॉक केले ब्लॉक. काय करू इकडे जवळ आहे काय करू कोणाला ब्लॉक करू. दोन गणपतींची एक ग्रेट भेट. आपला नवी मुंबईचा राजा आणि हे कुठलं मंडळ आहे नाव नाही दिसत आहे. आवाज गाडीच बंद पडली. गाणं बंद झालंय. पोरं बघा गाडीमध्ये पण गाणी लावून नाचायला लागलेत. यो बुलेट मॅन. Two hours later. A few moments later. तो चलिए शुरू करते हैं. जोरदार चालू आहे. मी दिसणार नाही काढू देतोय. हे बघा ऍक्च्युली ही ट्रॉली पण आहे ना सगळी बनवलेली पोरांनी, विकत नाही आणलेलं आहे हे काही. या लाईटी सुद्धा आपल्या स्वतःच्याच आहेत आणि ही ट्रॉली सुद्धा स्वतः बनवली आहे आणि आमचा डिझायनर. हा ट्रॉलीचा डिझायनर आहे, ट्रॉलीचा डिझायनर. टोटली हँडमेड ट्रॉली आहे, पूर्ण बनवलेली आहे आम्ही स्वतः.
बाजू येऊ दे तरी ह्या वर्षी, पुढच्या वर्षी काय लगेच या. फायनली आपलं आगमन झालेलं आहे. बाप्पा आपल्या मंडपामध्ये गेला आहे आणि आता सगळं वाद्य वगैरे सगळं बंद झालेलं आहे. आता आम्ही पण जातो घरी. बेकार हालत झाली आहे कारण काल ऑर्डरला होतो आणि नंतर आज सकाळपासून आम्ही तिकडे मुंबईलाच होतो आणि आत्ता बाप्पा मंडपामध्ये गेला आहे. तर पायाची खूप हालत झाली, सगळी धावपळ करून वगैरे. आवाज पण गेला आहे, सगळं मॅनेजमेंट करताना ओरडून ओरडून आवाज वगैरे सगळा गेला आहे. तर मग आपला ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्ता वेळ आले ब्लॉग एंड करायची, तर मी घोषित करतो की हा ब्लॉग इथेच संपला. जय महाराष्ट्र, जय हिंद. चला बाय बाय.